नमस्कार मित्रांनो, स्टडी इन स्लाइड्स मध्ये तुमचे स्वागत आहे। आपण सर्वजण पृथ्वीवर राहतो, पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या या अथांग पृथ्वीचे नेमके किती भाग म्हणजेच खंड पडतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जगातील सर्व 7 खंडांची रंजक आणि महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। नंबर 1, आशिया। हा जगातील सर्वात मोठा खंड आहे। पृथ्वीच्या एकूण जमिनीपैकी सुमारे 30% भाग या खंडाने व्यापला आहे। जगातील सर्वाधिक लोकसंख्या याच खंडात राहते। विशेष म्हणजे जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट याच खंडात आहे। नंबर 2, आफ्रिका। हा जगातील दुसरा सर्वात मोठा खंड आहे। याला काळा खंड किंवा अंधारमय खंड असेही म्हटले जाते। विशेष म्हणजे जगातील सर्वात लांब नदी नाईल आणि सर्वात मोठे वाळवंट सहारा याच खंडात आहे। नंबर 3, उत्तर अमेरिका। हा जगातील तिसरा सर्वात मोठा खंड आहे। हा खंड पूर्णपणे उत्तर आणि पश्चिम गोलार्धात स्थित आहे। अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे येथील प्रमुख देश आहेत। नंबर 4, दक्षिण अमेरिका। हा जगातील चौथा मोठा खंड आहे। या खंडाचा मोठा भाग दक्षिण गोलार्धात येतो। विशेष म्हणजे जगातील सर्वात मोठे जंगल ॲमेझॉन याच खंडात आहे। नंबर 5, अंटार्क्टिका। हा पाचवा सर्वात मोठा खंड असून तो पूर्णपणे बर्फाने झाकलेला आहे। येथे कायमस्वरूपी मानवी वस्ती नाही। याला पांढरा खंड किंवा विज्ञानाला समर्पित खंड असे म्हणतात। नंबर 6, युरोप। हा जगातील 6वा मोठा खंड आहे। हा खंड 3 बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे आणि हा खंड आर्थिकदृष्ट्या अतिशय प्रगत मानला जातो। नंबर 7, ऑस्ट्रेलिया। हा जगातील सर्वात लहान खंड आहे। याला बेटांचा खंड असेही म्हणतात। विशेष म्हणजे हा असा एकमेव खंड आहे जो स्वतः एक देश देखील आहे। आता पाहूया काही महत्त्वाचे मुद्दे। पहिले, क्षेत्रफळानुसार खंडांचा क्रम असा आहे: आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया। दुसरे, आशिया आणि युरोप मिळून होणाऱ्या भूभागाला युरेशिया असे म्हणतात। आणि तिसरे, कर्कवृत्त, मकरवृत्त आणि विषुववृत्त ही तिन्ही मुख्य अक्षवृत्ते फक्त आफ्रिका खंडातून जातात।